शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूनंतर अनेक शंकांनी घर केलंय। शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, मात्र त्यानंतर तिच्या घरी करण्यात आलेली पोलिसांकडून झाडाझडती तसंच शेफालीच्या मृत्यूवेळी तिच्या नवऱ्याचं घराबाहेर असणं यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। पाहूयात। शेफालीच्या मृत्यूभोवती संशयाचं गूढ। अँटी एजिंग औषधांच्या ओव्हरडोसमुळे गेला जीव। पोलिसांच्या झाडाझडती मागे आणखी कोणतं दुसरं कारण? काटा लगा फेम शेफाली जरीवाला हिच्या आकस्मिक मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। अवघ्या 42व्या वर्षी शेफालीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू होणं कुणालाच पचलेलं नाहीये। तर शेफाली ही आरोग्याची काळजी घेणारी तरुणी होती, त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका येईल हे अशक्य वाटत असल्याचं तिच्या मित्रपरिवाराला वाटतंय। कभी ऐसा ना जिक्र किया ना कभी ऐसा लगा उनकी हेल्थ को देख करके भी हमेशा एनर्जेटिक रहते थे, हमेशा हंसते रहते थे और मोस्टली जब भी काम के अलावा हस्बैंड वाइफ साथ ही रहते थे। हमेशा जब भी कहीं पे दिखेंगे साथ ही दिखेंगे। शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास शेफालीची कार इमारतीमधून बाहेर गेली। त्यावेळी आपण शेफालीला पाहिल्याचं इमारतीचा वॉचमन सांगतोय। त्यावेळी ते आजारी वाटल्या नसल्याचा दावा सुद्धा वॉचमनने केला। कोणताही आजार नसलेल्या शेफालीचा मृत्यू हा सगळ्यांसाठीच धक्का मानला जातोय। भैया मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया वही 10 सवा 10 बजे। मुझे तो 1 बजे रात में पता चला, ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए। तब वो भी मैं विश्वास नहीं किया था, क्योंकि मैं तो अच्छा भला देख रहा था उसको रोज। तो उसने मोबाइल से फोटो दिखाया कि देखो शेफाली जैसे डेथ कर गए। था उसका कोई यार दोस्त कोई इधर से आया था मोटरसाइकिल से, तो वो दिखाया था कि वो डेथ कर गए हैं शेफाली जी। पुलिस तो रात से आ रहे हैं जा रहे हैं, आ रहे हैं जा रहे हैं। एक ये गाड़ी खड़ी है रात से, एक तो और थी, लोग चली गई। बॉलिवूड मधले ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस तरुण दिसावं यासाठी वयाच्या 30शीपासूनच अँटी एजिंग औषधं घेतात। ही औषधं स्टेरॉइड प्रकारातली असतात। या औषधांचा अतिरिक्त डोस किंवा चुकीचा डोस प्राणघातक ठरू शकतो। शेफाली सुद्धा अँटी एजिंग औषधं घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे। तिने उपाशीपोटी अँटी एजिंग औषधाचा डोस घेतला, त्यामुळे तिचा मृत्यू ओढवल्याची माहिती देखील समोर आली आहे। अँटीबायोटिक्स किंवा काही अँटी डिप्रेशन ड्रग जे असतात त्या गोळ्यांमुळे पण हृदयाच्या गतीवर किंवा हृदयाच्या क्यूटी जो इंटरवल असतो त्याच्यावर अबनॉर्मल परिणाम होतो आणि क्यूटी इंटरवल जर वाढला तर व्हेंट्रिक्युलर अरिथमियाज व्हायचे चान्सेस वाढतात। बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या नशा करण्याचा ट्रेंड आहे, तर शेफाली हिची पार्टी गर्ल अशी ओळख होती। शेफालीचा मृत्यू झाला तो दिवस शुक्रवार आणि वेळ रात्रीची होती। शुक्रवारची रात्र ही बॉलिवूडमध्ये पार्टी नाईट म्हणून ओळखली जाते। शेफालीनं ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं तिचा मृत्यू ओढवल्याच्या शक्यतेनं पोलीस आता तपास करतायत। ते काही प्रकारच्या अंमली द्रव्याचं सेवन केल्यामुळे कधी कधी शरीरामधील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण अबनॉर्मल होतं आणि त्यामुळे पण असे गोष्टी संभवू शकतात। झोपेमध्ये जर त्या झोपेमध्येच असताना जर मृत झाल्या असतील तर मग ते व्हेंट्रिक्युलर अरिथमिया असण्याचे आणि क्यूटी प्रोलॉंगेशन आणि अशा गोष्टी असण्याची शक्यता जास्त होते। धक्कादायक बाब म्हणजे शेफालीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा नवरा पराग त्यागी याला कोणताही धक्का बसलेला दिसला नाही। बायको मेल्याला काही तास झालेली असताना तिचा नवरा पराग त्यागी इमारतीच्या आवारात कुत्र्याला फिरवताना पाहायला मिळाला। पोलिसांनी सुद्धा सकाळी सकाळी शेफालीच्या अंधेरीतल्या घराची झाडाझडती घेतली, त्यामुळे पोलीस सुद्धा तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला यावर सहज विश्वास ठेवायला तयार नाहीत। बिग बॉस 13 मध्ये शेफाली सोबत हिंदुस्थानी भाऊ सुद्धा दिसला होता। शेफालीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर हिंदुस्थानी भाऊने सुद्धा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली। तिचा मृतदेह पाहून त्याच्याही भावनांचा बांध फुटला। बहुत एकदम सुबह से लेकर शाम तक जो फोन बजते थे, एक तो रक्षाबंधन के टाइम, एक गणपति बापा के टाइम और एक भाऊबीज के टाइम, बस अभी मोबाइल में तो नाम है उसका, फोन नहीं बजेगा। शेफालीच्या मृत्यूच्या कारणांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। शवविच्छेदन अहवालाची सुद्धा पोलिसांना प्रतीक्षा आहे। अल्पावधीतच तरुणाईच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या शेफालीच्या अकाली मृत्यूनं आता गूढ वाढलंय। गेल्या काही वर्षात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या झालेल्या गूढ मृत्यूच्या यादीत आणखी एका नावाचा आता समावेश झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।